अगोदर डिस्कस केलं होतं की लिस्ट म्हणजे काय. ओके, लिस्टबद्दल आपण इन डिटेल पूर्ण डिस्कस केलेलं आहे. लिस्ट काय आहे, लिस्टचे फंक्शन कोणकोणते आहे, लिस्ट म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, लिस्टचे थोडेफार फीचर्स पण पाहिले. ओके, जे काय लिस्टमध्ये गरजेचं होतं ना त्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आज टपल पाहणार आहोत. ओके, सो लिस्ट म्हणजे काय कोणी सांगेल जे की आपण अगोदरच कव्हर केलं आहे लिस्ट रिव्हिजनसाठी. लिस्ट म्हणजे एक्झॅक्ट काय. लिस्ट म्हणजे आपण वेगवेगळे डेटा टाइप्स असतात ना, इंट फ्लोट वाले, ते एकत्र आपण एका म्हणजे त्याचं कलेक्शन असतं जे की म्युटेबल असतात, ज्यात आपण चेंज करू शकतो. ओके फाईन. लिस्ट क्लोज कशाने करतात आणि त्यामधले एलिमेंट्स कशाने सेपरेट करतात. कोमाने सेपरेट करतो आपण आणि स्क्वेअर ब्रॅकेटने आपण सुरू आणि शेवट करतो, म्हणजे इनक्लोज असतात याच्यामध्ये. फाईन. पहा टपल्स बेसिक. ओके, आणि लिस्ट आर म्युटेबल और इम्युटेबल. म्युटेबल. म्युटेबल मीन्स म्युटेबल मध्ये आपण चेंज करू शकतो. अगेन लिस्ट आर ऑर्डर और इन ऑर्डर. लिस्ट आर ऑर्डर्ड. वाय. Because we can perform indexing and slicing on list. Okay. ओके पहा. सो लिस्ट इज कलेक्शन ऑफ आयटम्स, ज्यामध्ये इंट असेल, फ्लोट असेल, स्ट्रिंग असेल, कॉम्प्लेक्स असेल, टपल असेल, लिस्ट असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. अगेन इट इज हेट्रोजिनियस डेटा टाइप. सो हेट्रोजिनियस डेटा टाइप्स मीन्स डिफरंट टाइप ऑफ डेटा टाइप्स. ओके, होमोजिनियस म्हणजे एकाच टाईपचे, हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट टाईप्सचे किंवा वेगवेगळ्या टाईप्सचे. सो डिफरंट डेटा टाइप्स म्हणजे हेट्रोजिनियस, लक्षात ठेवा. फाईन. पुढे पहा. टपल इज एनक्लोज बाय. ओके, लिस्ट आर एनक्लोज बाय अ स्क्वेअर ब्रॅकेट, राईट. सो पहा आता टपल कशाने एनक्लोज होतात. सो टपल्स आर एनक्लोज्ड बाय राउंड ब्रॅकेट. ओके, किंवा यू कॅन ऑल्सो से पॅरेंथेसिस. ठीक आहे. Fine. After that, and it is separated by comma, and it is separated by comma. Fine. Separated by comma. Then टपलच्या काही ना प्रॉपर्टीज आहेत पहा. टपल्स आर इम्युटेबल. काल मी सांगितलं होतं, आठवत असेल तर स्ट्रिंगबद्दल पण सांगितलं होतं. टपल्स इज अन इम्युटेबल मीन्स म्हणजे काय, चेंज नाही करू शकत. राईट. चेंज करता येत नाही म्हणजे आपण ॲड, एडिट, डिलीट, अपडेट असं काहीच करत नाही. करू शकतो. काय मी परत वर्ड ऑपरेशन्स करू शकतो ह्याच्यावर. क्रिएट, अपडेट, डिलीट करू शकतो की नाही. करू शकतो. का. इम्युटेबल डेटा टाइप आहे ना. म्युटेबल मध्ये मग काय करतो आपण. सॉरी, म्युटेबल मध्ये करतो, इम्युटेबल मध्ये नाही करत. सॉरी. ओके. हां. Tuple is an immutable data type, means we cannot add, edit, delete element in it. हे तुम्हाला क्लिअर आहे, सांगली ह्याची गरज नाही. ओके, कारण तुम्हाला ते पार्ट झालेलं असेल ऐकून. Tuples are ordered data type, means we can perform indexing and slicing. Okay, and the sequence remains same. Then third point, duplicates are allowed. लिस्ट मध्ये डुप्लिकेट्स अलाउ होतात का. हो, होतात ना. पुढे
टपल इज फास्टर दॅन लिस्ट. लक्षात ठेवा. रिझन माहिती आहे की सांगू? सी आपण म्हणतो लिस्ट आर म्युटेबल, म्हणजे आपण ॲड एडिट डिलीट अपडेट करू शकतो, बट टपल्स आपल्याला ॲड एडिट डिलीट अपडेट असं काही करता येत नाही. ओके, त्यामध्ये चेंजेस झाले तर लिस्टला एक्झिक्यूट व्हायला टाईम वगैरे लागतो आहे. ओके, आणि बट इन केस ऑफ टपल्स दोज आर इम्युटेबल, त्यामुळे जे काय ओरिजिनल साईज आहे त्या साईजमध्ये ते एक्झिक्यूट येतात. सो टपल्स आर फास्टर दॅन द लिस्ट. सो इट कॅन बी ऑल्सो रिझन दॅट टपल्स आर immutable, that's why they are faster. Fifth, Yes, sir. किंवा याला असं तुम्ही म्हणू शकता की once it has been created there will be no change, so operation is faster. लक्षात ठेवा. म्हटलं तर एखादा पॉईंट जर महत्त्वाचा वाटत असेल तर लगेच नोट डाऊन करा, कारण जेवढं काय मी बोलतो ना ते सगळं नोटबुकवरती लिहिणं असं नाही. सो टपल्स आर मोर मेमरी एफिशियंट as compared to list. आणि लास्ट 6 नंबरचा पॉईंट आहे, वी कॅन नॉट परफॉर्म ऑपरेशन लाईक ॲड एडिट डिलीट. तेच आहे वरती जे आहे ते इम्युटेबल. वी कांट परफॉर्म ऑपरेशन लाईक ॲड एडिट and delete. DELET. Fine. Okay, so that's all about the tuple. ओके, आता टपलच्या पुढे जाऊन पाहू की आणखीन टपलमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात. ओके, सो बेसिकपासून चालू करू, एकदम ना स्क्रॅचपासून म्हटलं तरी चालेल. टपल दिसायला कसे असतात अप टू कोडपर्यंत. ओके, पहा, टपल इज इक्वल्स टू टपल. मग असे मी काय म्हणलं, टपल आर एनक्लोज्ड बाय पॅरेंथेसिस अँड सेपरेटेड बाय कोमा. सो पहा आता काय होतं आहे. ओके, लेट्स सी. टपलच प्रिंट होईल, सिम्पल आहे. एक पुढे मी स्टेप घेऊन जातो आहे. टपलसाठी मी शॉर्ट फॉर्म दिसला TUP. ओके, त्यानंतर मी काहीतरी टपलमध्ये व्हॅल्यूज पास करतो 1, 2, समथिंग लाईक दॅट. काय झालं? काय नाही सर. ओके, देन प्रिंट टाइप ऑफ TUP. काय टाईप असेल याचा? कोणी सांगेन किंवा कोणाला सांगायचंय? टपल. एनीवन? टपल. लेट्स सी. बरोबर, टपलच आहे, कारण मी क्लिअरली सांगितलं की ते एनक्लोज असतात पॅरेंथेसिसला. ठीक आहे, पुढे थोडा सिनॅरिओ चेंज करतो आणि नीट विचार करून उत्तर द्या. व्हॉट इज द डेटा टाईप? इंटिजर. आर यू शुअर? हां, आर यू शुअर? टपल. आर यू शुअर? सेकंड सर. ठीक आहे, काय अडचण नाही. मी काय म्हणलं, इट इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. मी असं म्हटलं नाही इट इज अ कलेक्शन ऑफ सिंगल आयटम. कुठं आठवत आहे? सो ऑब्वियसली द डेटा टाईप विल बी द इंटिजर. अथर्व मी क्रॉस चेक करत होतो. सो जे काय तुमचे आन्सर आहेत ना, जर ते करेक्ट असेल ना तर यू नीड टू स्टे स्ट्रॉंग. ओके, बघ समोर जर किती क्रॉस क्वेश्चन करत असेल तर, नाहीतर तुम्ही असं म्हणतात आणि उत्तर बदलतात, असं नको व्हायला. ओके, असू देत. प्लीज टेक केअर फॉर दॅट नेक्स्ट टाईम ऑनवर्ड्स. पुढे बा, आत्ता सांगा, आता विचार करून उत्तर द्या. हां, टपल. टपल. रिझन? कॉमा सेपरेट. बरोबर. पहा, पुढे एक्झाम्पल घेतो. A is equals to
पायथॉन, त्यानंतर डेटा सायन्स and after that machine. आउटपुट काय असेल, एरर इन का प्रिंट होईल? एनीवन? आउटपुट एरर रीजन पायथन प्रिंट होईल. अरे सांगा, एक सांगा, असं नको दोन्ही पण दगडा Error काय ठेवतो. एरर येईन की रन होईल? एरर येतोय तो का आणि रन होतो तर का? बिकॉज आपण ते कम्प्लीट नाही केलं ना. असं आपण पाहिलं होतं कधी, आठवते? मी ॲड करतो स्ट्रिंग 1 इज इक्वल्स टू अशी मी मोठा सगळं प्रिंट होईल. भला मोठा निबंध लिहिला होता, आठवते? यावेळेस तर एरर कधीच आला नाही, राईट? मी तर क्लोज ह्याला डबल कोटनच करत होतो, इथं पण डबल कोटनच केलंय, मग एरर काय येईल? प्रिंट होईल सर. प्रिंट होईल. ठीक आहे. सो इट विल प्रिंट एव्हरीथिंग, याच्या समोर जे काय असेल ते. जर मी याला डबल कोटमध्ये लिहिलं नसतं तर त्या केसमध्ये एरर आला असतं, दाखवतो. एक उदाहरण घेतो, जास्त वाढवत नाही, जस्ट वेट. ठीक आहे, आता सांगा काय होईल. आता एरर येत नाही. बरोबर, सिम्पल आहे. सो इथं डबल कोट होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, स्ट्रिंग होतं किंवा स्ट्रिंग म्हणून ट्रीट करत होतं. दॅट इज द मेन रिझन. पुढे पहा. आता काही ना आउटपुट येईन की एरर येईन? आउटपुट. बरोबर, तेच मी घेतलं. आउटपुट आहे त्याच इनपुट कन्सिडर करून अगेन मी आउटपुट प्रिंट करतो. सिम्पल. A, B, C, D. ओके, त्यानंतर इज इक्वल्स टू हे असाइन करतो, पायथन डेटा सायन्स अँड मशीन. ओके, देन आय एम प्रिंटिंग print A up to print D. Just wait. Okay, इथं B, इथं C and the D. Let me know what is the output. If I execute the code, what is the output? No worries. Error. Why error? Assigning one variable is equals to multiple values, assigning multiple values equals to one variable, किंवा assigning multiple variables to multiple values, असं काय ऐकलं होतं का सुरुवातीला? असं F स्ट्रिंगच्या वेळेस. मग हे तशातला भाग आहे. assigning multiple values to multiple variables or assigning multiple variables to multiple values. 4 variables, 4 values. Okay. Fine. So there will be no any error. एक मिनिट, नॉईज येतोय, म्यूट करा. जर काही डाऊट नसेल तर म्यूट करा. ठीक आहे, पुढे पहा. हे झालं टेपल्सबद्दल आणि बेसिक जे काय जुनं पाहिलं होतं ना त्याबद्दल. आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग पाहू, टेपलवरती करता येते का? ॲज आय ऑलरेडी मेन्शन, दोज आर ना ऑर्डर डेटा सेट. So we can perform indexing and slicing. So let's check with that whether we can perform or not. So indexing and slicing. Okay, let's see the first example in indexing and slicing for the tuple. Okay, so tuple is equals to, मी टपल यूज करत नाही, मी टपल 1 TUP किंवा टपल 3 असं काहीतरी यूज करतो. टपल यूज करत नाही, तो ग्रीन येते रिझर्व कीवर्ड तशा टाईपमध्ये येते. सो डोंट यूज ओनली टपल ॲज अ व्हेरिएबल. ठीक आहे, तुम्ही त्या रिझर्व कीवर्डला ॲज अ व्हेरिएबल म्हणून यूज करत नाही किंवा करता येत नाही.
ठीक आहे. हे तुमचं टपल 1 आहे आणि त्यानंतर तुम्ही आता इंडेक्सिंग परफॉर्म करणार. सो टपल 1 अँड ॲक्सेसिंग. ओके, मला सांगा काय ॲक्सेस होईल आता, कोणता नंबर ॲक्सेस होईल? व्हॉट इज द आउटपुट? 4. 6. 4 or 6? 6. 6. ठीक आहे, विचार करा, घाई नाही. देर इज नो 6. रश. टेक युअर टाइम अँड लेट यू नो व्हॉट इज आउटपुट, वेदर इट इज 4 or whether it 6. is 6. 6. पुष्कर, पुष्कर, आई एम आस्किंग यू. आहे ना पुष्कर? काय सर, तो बोलतोय काहीतरी पण आवाज बहुतेक येत नाही. ओके, मे बी नेटवर्क इश्यू असेल. नो वरीज. 6 हे काय टाकलं त्याने चॅटबॉक्स मध्ये. 6 म्हणतोय का? हम्म. ठीक आहे, लेट्स चेक. 6. 4 आन्सर आय थिंक अथर्वने दिलं होतं. अथर्व, राईट? नाही सर, लगेच मी करेक्ट केलं ते. हां, लगेच करेक्ट केलं. ओके, ठीक आहे. पुढे पहा. यामध्येच पुढचं एक्झाम्पल सेम टपलमध्ये. ओके, लेट्स चेक विथ द सेकंड एक्झाम्पल. आता तुम्ही सांगा व्हॉट इज द आन्सर. जस्ट वेट, just doing the small change in this code. 5. बघा, 3 आहे ना सर? 3 आहे ना? कॅन यू जस्ट म्हणजे ते 3 आहे ना होता. बघा, सांगा, विचार करा. सॉरी 5. 5 सर. 5. कोणतरी 3 म्हणते, कोणतरी 5 म्हणते. कसं रे? 5. की अशा गोळ्या मारायला चालू आहेत, कोणती लागते कोणती नाही. इट्स 6 आहे सर. 6 येईल तर 6. 6 आहे सर. पहा बघा तुम्ही काय आन्सर. मेघा, मिस्टेक कुठे झाली? ओके, मी 0 पासून काउंट केला. निगेटिव्ह इंडेक्सिंग ऑलवेज स्टार्ट फ्रॉम -1, नॉट फ्रॉम 0. लक्षात ठेवा. पुढे यामध्येच घेतो टपल 1 आणि -1. आउटपुट काय प्रिंट होईल मला सांगा. 8. ओके, कोणाला काही वेगळे सांगायचे? बाय डिफॉल्ट लास्ट आहे ते प्रिंट होत आहे. ओके, पुढे पहा. आता सांगा आउटपुट काय असेल. मी याला कमेंट करतो, याची गरज नाही. अँड नाव यू कॅन टेल मी व्हॉट इज द आउटपुट. 1 2 3 4 5 6 7 8. ऑल. Hmm. Fine, right? Then next example. One, two, here, 5. Fine. Now, सांगा. 2 3 4 5 6. ओके, 2 3 म्हणतोय. 2 3 5. 2 3 4 5 ओके, पहा. 6. 2 3 4 5 आणि याचा 0 to 5. 1 2 3 4 आणि 5. नेक्स्ट. आता ही याचा आन्सर ना मेघा आणि पुष्कर या दोघांपैकी कोणी देईल. जस्ट वेट, मी चेंज करतो आणखी फायनल झालं नाही किंवा डन झालं नाही. ते लिफ्टचं एक्झाम्पल आठवा, डाऊट येत असेल तर. हां, मेघा आणि पुष्कर. जस्ट वेट, जस्ट वेट. हां, नाव
-1 -2 -3 -4 -5. हां पुढे -5 पासून मी स्टार्ट करा म्हणतोय आणि इथं काही नाही म्हणजे काही नाही याचा अर्थ सगळे घ्या पुढचे जे काय पुढचे येतात ते. आणि मी सांगतोय पॉझिटिव्ह घ्या, प्लस घ्या, उजवीकडे चला. आता आन्सर सांगा. ओके कोणी सांगेल? सांगू एरर एरर आपण पण सर एक सेकंड आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग करतोय आणि हो बट मी फक्त सुरुवात सांगितली. मी एंड जिथे एंड व्हायचं तिथं होऊ द्या म्हटलंय. ओके मी फक्त सुरुवात निगेटिव्ह पासून करा म्हणतोय. स्टेप साईजला मेन्शन केलं ना, एंड मेन्शन केलं. फक्त मी म्हटलं की सुरुवात निगेटिव्ह पासून करा आणि नंतर स्टेप साईज मी पॉझिटिव्ह दिले. ओके सुरुवात इथून कुठं नंतर होईल आणि म्हणूनच म्हटलं मी आपल्याला उजवीकडे जायचं आहे. पॉझिटिव्ह स्टेप साईज दिले 1 आहे. बाय डिफॉल्ट काही नाही म्हणजे 1 आहे. आणि एंड शेवट जिथं एंड व्हायचं तिथं होईल. ओके मग सपोज इथून चालू झाले असेल निगेटिव्ह इंडेक्सिंग असेल तर या साईडला जिथं एंड व्हायचं तिथं एंड होईल. 8 वगैरे जे काय असेल तर. समज ठीक आहे पुढे पहा. हाच क्वेश्चन थोडा बदलतोय. इंटरव्ह्यूचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन. नाव सांगू सांगा. रिव्हर्स काय रिवर्स? हे 8 7 6 5 4 3 खालचं याच्या खालचं पूर्ण प्रिंट होईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह 1 2 3 4. ओके पुढे पहा. मी काय म्हटलं आठवते? टपल्स आर इम्युटेबल. ओके सो याचा थोडं विचार करा आणि आन्सर द्या. जस्ट वेट आता देऊन एवढी काही नाही. टपल 1 इंडेक्स लाईक 4 इज इक्वल्स टू 7. ओके नाउ टेल मी व्हॉट इज द आउटपुट. सर नाही होणार कारण तिथं असं सांगतं की आपण इंडेक्स 4 वर आपल्याला चेंज करायचं आहे. हां 7 करायचं आहे तर नाही होणार. का? कारण इम्युटेबल आपण नाही चेंज करू शकत, एडिट नाही करू ठीक शकत. आहे बरोबर. टपल्स आर इम्युटेबल दॅट्स वाय वी कांट ॲड एडिट ऑर डिलीट. पुढे पहा. आउटपुट येईन की नाही? नाही एररच असेल. एररच येईन कारण मी जे म्हणले ते स्टेटमेंट चेंज होणार नाही कारण तो स्टँडर्ड रूल आहे टपलमधला की असं काय होत नाही. मग ते नंबर असाइन करा, ते एखादी स्ट्रिंग द्या किंवा इंट द्या किंवा फ्लोट, दॅट डझंट मॅटर. इट विल गिव्ह द सेम एरर. यू कॅन ऑल्सो ट्राय लाईक प्रोव्हाइडिंग एनी लेटर. ठीक आहे, इट विल गिव्ह द सेम एरर. इवन ऑल्सो इफ यू प्रोव्हाइड अ स्ट्रिंग हिअर इट विल गिव्ह द सेम रिझल्ट. आणखी कसं मगाशी म्हटलं ना आपण मी सांगितलं आय थिंक की स्ट्रिंगना इम्युटेबल असतात. सो या पण केसमध्ये पहा तेच आन्सर आहे. ॲक्च्युली इट्स स्ट्रिंग नॉट द टपल. Okay, let's see now what is the output. ठीक है, because strings are also immutable. Clear? Tuple basic. हॅलो हॅलो. क्लिअर आहे का म्हटलं टपल? हो हो क्लिअर आहे. ओके ठीक आहे. टपलच्या ना थोडं पुढे आपण ॲडव्हान्स लेवलला जाऊ. हे सगळं टपलचं बेसिक होतं. ओके बाकी आहेत मूडमध्ये कंटिन्यू करायच्या का स्टॉप करू? शांत आहेत म्हणून म्हटलं.
सी टपलमध्ये पाहत आहोत टपलचे ऑपरेशन्स. टपलमध्ये कोणकोणते ऑपरेशन्स आहेत आणि आपण कोणकोणते परफॉर्म करू शकतो. सो टपल ऑपरेशन्स. ओके, सो फर्स्ट आहे कॉन्कॅटिनेशन. काय असते कॉन्कॅटिनेशन? हां, म्हणजे ऍडिशन टाइप बेरीज होती का पण का नाही? होते ना. बेरीज होती. बेरीज म्हणजे दोन लिस्ट असेल तर दोन लिस्ट ऍड होतात. एकमेकात ऍड होतात का बेरीज पण होते? नाही ऍड होतात. ओके, आणि बेरीज एक होत नाही ना? नाही बेरीज नाही होत. थर्ड स्ट्रिंग म्हणजे मला ए तोच असेल, प्रश्न ए ला होता, आपण like असाइन. बेरीज होते की नाही. नाही. ठीक आहे. ओके, पहा कॉन्कॅटिनेशन. सो कॉन्कॅटिनेशनमध्ये एक एक्झाम्पल घेऊत. T1 इज इक्वल्स टू 2,3,4. ओके, then T2 is equals to like 3,4,5. okay, simple. Then I'm creating a one variable called T3, and T3 is equals to T2 plus T1. Now you can see the output for this code. I'm using print T1. आउटपुट काय असेल कोणी सांगा? प्रिंट T1. 2 3 4. 2 3 4. फाईन. मी थोडा कोड आता चेंज करतोय. आता आउटपुट काय असेल? 3 4 5. 3 4 5. आणि 2 3 4 कुठे गेला? एक मेंढी गेली ना, तिच्या पाठीमागे सगळ्या मेंढ्या जातात असं ऐकलं होतं. स्वतःचं जर डोकं लावा, मत लावा, स्वतःचं काय ओपिनियन मांडा. आता तर डुप्लिकेट्स नाही अलाउ करत. आणि ते 2 3 4 3 4 5 आणि T3 मध्ये 2 3 4 5. नाही sir. Let's see. असं का? कुठं Sorry. सर घडलं? डुप्लिकेट्स अलाउ करते का टपल मध्ये? हे बघा, मी वरती काय सांगितलं होतं. मी काय म्हणतो, मी कॉन्कॅटिनेट करतोय, दोन मर्ज करतोय. डुप्लिकेशनचा हा विचारच नाही. मी मर्ज करतोय, ऍड ऍड करतो होतं. कोणा एकामध्ये दुसरं ऍड करतोय. काय ऑपरेशन करत असेल, डुप्लिकेशन असेल तर तो वेगळा पार्ट आहे. त्यासाठी हा, म्हटलं okay. होतं मी वरती क्लिअर आहे का, वरती जायचं नव्हतं म्हणून. हा, डुप्लिकेट्स आर अलाउड. ओके मी समजतो की अलाउ नाही करत. That just wait for a moment. Okay, so that was the reason I mentioned that duplicates are allowed in case of tuples also. Okay, so let's check with the second code or the second example all about the tuple. Okay, so coming to the next part of the tuple. हे clear झालं concatenation? हा. Fine. No sir. Taking the same example. Okay, 2 3 4 and then again just wait. Okay, 5 6 एक एक्झाम्पल चेंज करू. तुम्ही आणखी परत कन्फ्यूज व्हायला नको की डुप्लिकेट अलाव होतात की नाही किंवा अलाव होत आहे. सो फॉर दॅट मी एक्झाम्पल थोडं चेंज करतो. आता सांगा या केसमध्ये आउटपुट काय असेल? पहिल्यांदा T1 आणि T2 प्रिंट होणार, त्यानंतर 5 6 7 आणि मग 2 3 4. फाईन. आता पुढे पहा, मी थोडं चेंज करतो आणखी. T2 इज इक्वल्स टू T2 प्लस T1. व्हॉट विल द आउटपुट? T2 मध्ये काय प्रिंट होईल आणि T1 मध्ये काय प्रिंट होईल? T1 फर्स्ट पहिल्यांदा Print होणार. T2 अपडेट होईल. T2 मध्ये एक एक जण मी प्रत्येकाला चान्स देतो बोलायला. हां, कोण होतं? ए फॉर अथर्वा. अथर्वा चालू कर.
काइंड हा ठीक आहे. पहिल्यांदा T1 आहे तसा प्रिंट होईल आणि T2 मध्ये ना हे अपडेट होईल म्हणजे T2 प्लस T1 होईल म्हणजे T2 5 प्लस 6 T1 7 होईल म्हणजे 5 6 7 हा आणि 2 3 5 4 6 असं 7 होईल 2 3 4 बरोबर. हा हा लेट्स सी असंच होतंय का सर आउटपुट I don't know 5 6 7 right yeah 2 3 4 got it next Megha this is for you just wait just changing now फर्स्ट T1 प्रिंट होईल 2 3 काय असेल 4 T1 2 3 4 are you sure no wait 2 3 sorry 5 6 7 hmm and 2 3 4 hmm then T2 5 6 7 T2 5 6 7 let's check right okay and now the next question for I think Pushkar okay Pushkar this is for you Yes, sir. Python what will be the output let me know Python wheels, sir. Python print होईल म्हणतोय का ठीक आहे मग Yes. आता सांग now what is the output Sir, last one, data. fine data after that coming to the next point T1 is equals to like 2 3 and 4 next in this case I'm doing one thing T2 is equals to T1 into 2 star you know now think wisely मी वाईजली का म्हणतो याचा अर्थ कळल्यानंतर तुम्हाला जे काय दिसते ना तेवढं सिम्पल नाही थिंक वाईजली अँड लेट मी नो वॉट इज द आन्सर हे जस्ट वेट प्रिंट नाव यू कॅन टेल मी आय एम रिपीटिंग माय पॉइंट थिंक्स वाईजली सर ते T1 आहे का या आय फॉरगॉट हां नाव इट्स क्लिअर हा तर T1 मध्ये 2 3 4 प्रिंट होईल T2 मध्ये 4 6 आणि 8 त्यासाठीच मी म्हटलं तर विचार करून उत्तर द्या हे ॲक्च्युली दाखवते मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल पण मल्टिप्लाय करत नाही हे फक्त ना तशी दुसरी कॉपी त्याच्या साईडला क्रिएट करते लेट्स सी गॉट इट मल्टिप्लाय करणार नाही टपलमध्ये असं काय असेल तर तशीच कॉपी साईडला उभा करेन मी T1 स्टार 2 करतोय T1 जसं आहे ना तशीच एक दुसरी कॉपी साईडला खडी करा ओके आपण ॲडिशन जरी मग अशी करत असलो तरी त्याने बेरीज केली का सॉरी कॉन्कॅटेशन करत असतो बेरीज केली का नाही त्याच्या साईडला आणून दुसरा तसाच उभा केला सेम थिंग वेन आय एम मल्टिप्लाइंग T1 विथ एनी अदर नंबर इट्स ऑल्सो डुईंग द सेम थिंग दुसरी कॉपी तशीच क्रिएट करेल आता या प्रश्नाचं उत्तर द्या नाव 3 वेळा 2 3 4 2 3 4 2 3 4 ठीक आहे म्हणजे नंबर ऑफ कॉपीज तुम्हाला क्लिअर झालं की नंबर ऑफ कॉपीज ते तिथे कॉपीज प्रिंट होईल ओके क्रिएट करायचं जाईल पुढे त्यानंतर आता या प्रश्नांचं उत्तर द्या प्लसवाला झालं ना आय थिंक जस्ट डन केलं वाटतं +1 सोबत झालं प्लस झालं मल्टिप्लिकेशन झाला पुढचा क्वेश्चन आता याचा पण उत्तर न व्यवस्थित द्या विचार करून पायथन A is equals to Python and A is equals to instead of equals to I will assign 2 and now let me what is the answer 2 times Python 2 times Python बाकी कोणी कोणाला काय सांगायचं सेम सर ठीक आहे Same, sir. पायथन ओके मीन्स तुम्हाला आयडिया आले किंवा तुम्हाला कळाले सपोज मला या पायथनमध्ये स्पेस पाहिजे तर सांगा सिम्पल लॉजिक यूज करा जास्त डोकं लावू नका सिम्पल पायथन आणि पायथनच्या मध्ये स्पेस पाहिजे काय करू
कोड देऊ तुम्हाला, करतात तयार की मी हो दाखवू? चालतंय ना. नाही करतो आम्ही सर. ठीक आहे, मी कोड देतो मग पहा. सिम्पल आहे, जास्त एकदम ना कॉम्प्लिकेट नाही. सिम्पल क्वेश्चन आहे म्हणून तिला असं म्हणायचं असेल तरी तुम्ही म्हणा. मी कोड पेस्ट केला आहे, तुमचा कोड सांगा काय असेल. जर मला 2 पायथनच्या मध्ये स्पेस द्यायचं असेल तर. स्पेस दिला. सुरुवातीला दिला. ओके, तुम्ही काय वेगवेगळं लॉजिक केलं का? नाही, कारण की तुमचं काय कोडच लॉजिकच नाही, काहीच नाही, आउटपुटच नाही. ठीक आहे, लेट इट बी. सी एका क्वेश्चनला डील करायला मल्टिपल लॉजिक असू शकतात. सो डोंट गेट लिमिटेड बाय द सिंगल लॉजिक. ओके, मल्टिपल लॉजिक आहे, सो यू कॅन ट्राय. फाईन. सो नाव चेकिंग द आयटम्स इन टपल. टपलमध्ये आयटम कसे चेक करायचे पाहूत आपण. चेकिंग दी आयटम्स इन दी टपल. ओके, पहा कसे चेक करतो, तर ते असे चेक करतो. फॉर एक्झाम्पल T1 आपण मग असे शिकलो, आठवते का? टपल इज नो कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ डेटा टाईप. इट मे बी इन, फ्लोट, इंटिजर, कॉम्प्लेक्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो तेच पाहूत आपण. सो T1 इज इक्वल्स टू 10, 20, 30. आफ्टर दॅट पायथन हा इंट होता, आता हा स्ट्रिंग झाला डेटा टाईप. त्यानंतर 10.5 इज फ्लोट. अगेन डेटा इज स्ट्रिंग data, data is string data type. After that science is also string data type. Come to the next element, which is the again integer. You can say 100, 200, and yes, you can add if you wish like even float number also. Clear? So tuple is combination of different type of data types, as already mentioned. So doing one thing, I'm assigning value is equals to 20. सी टपलमध्ये तो नंबर आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. सो मी आता इफ एल्स वापरेल. आय हॅव असाइन व्हॅल्यू इज इक्वल्स टू 20. इफ व्हॅल्यू इन T1, जर व्हॅल्यू मी काय असाइन केली ती जर T1 मध्ये असेल तर काय करा, प्रिंट एफ स्ट्रिंग यूज करतो. एफ स्ट्रिंग त्यामध्ये नंतर एफ स्ट्रिंगमध्ये आपण हे वापरतो कर्ली ब्रेसेस, आठवत असेल तर. एफ ऑफ व्हॅल्यू इज प्रेझेंट. ठीक आहे, प्रेझेंट. जर असेल तर प्रिंट होईल की जी काय व्हॅल्यू आहे इज प्रेझेंट. ओके, आणि एल्स नसेल तर सिंपल प्रिंट होईल की व्हॅल्यू प्रेझेंट नाही. What is the output? If value is present. But value काय असेल, इथे काय व्हॅल्यू येईन की फक्त व्हॅल्यू इज प्रेझेंट येईन? 20 is present. सर 20 20 is present. 20 इज प्रेझेंट, कारण इथं मी व्हॅल्यू असाइन केली आणि इथली व्हॅल्यू इथं कॅरी फॉरवर्ड होते. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन. आता सांगा what is the output? नॉट प्रेझेंट. बाकी कोणाला काय सांगायचं? Present. Python is present. ओके, पुष्कर. Python is present, sir. वा, बरोबर, दोघे पण बरोबर आहात. अथर्व चुकीचं आहे असं वाटतंय? असं वाटतंय नाही का वाटत. पुष्कर? हा सर. येस ऑर नो? Value assigned तुम्ही Pythonच केलंय ना? Value is बट in पी आणि T1. पी मध्ये फरक आहे का नाही? Okay. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. एरर मध्ये पण लाईक कोड मध्ये पण प्रॉब्लेम आहे. डोंट वरी अबाउट दॅट. बट लक्षात ठेवा, हे पायथन आणि हे पायथन वेगळं आहे. केस केस सेन्सिटिव्ह शिकले का नाही?
पायथन इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज 100 वेळा ओरडलोत आपण फर्स्ट लेक्चरपासून आत्तापर्यंत. पी आणि पी मोबाईलवरनं जॉईन केले ना दोघांनी पण तुम्ही, राईट? त्यामुळेच हा पी आणि या पी मधला फरक दिसला नाही तुमच्या दोघांना. मेघा, राईट? येस. ओके. पुष्कर सेम मोबाईल येस ना? सर. हो सर. लगेच ओळख येते, कारण ह्या पी मधला आणि या पी मधला फरक कळत नसेल तर मोबाईलवरनं जॉईन केले तुम्ही. ठीक आहे, पहा याचा आता आन्सर सांगा या कोडचं. व्हॅल्यू 200 नाही आहे. व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट. बट स्टील इट्स सेइंग प्रेझेंट. रिझन सांगा. 100.5 आहे, 200.500. ठीक आहे, आणखी चेंजेस 500 कन्सिडर करतो सर. जस्ट वेट. हाच कोड मी परत रिप्रिंट करतो आणि चेंजेस करतो. प्रेझेंट 200.5 फक्त कन्सिडर करत आहे. राउंड ऑफ करू. राउंड अप करत असते सर. दॅट्स वाय इट सेज दॅट इट्स प्रेझेंट. 200.5 असेल किंवा 200.500 असेल, हे फक्त 200.5 कन्सिडर करते, लक्षात असू द्या. क्लिअर? येस सर. नेक्स्ट टपल फंक्शन. टपल इम्युटेबल आहे, त्यामुळे यात ॲड, एडिट, डिलीट असले फंक्शन असणार नाही, लक्षात ठेवा. क्लिअर? म्हणजे तुमचा अभ्यास कमी झाला इनडायरेक्टली टपलमध्ये. यामध्ये ना 2 फंक्शन आहेत, किंवा फक्त आणि फक्त 2 फंक्शन आहेत जे तुम्हाला टपलमध्ये वापरता येतात. फर्स्ट इज इंडेक्स अँड सेकंड इज काउंट. अपार्ट फ्रॉम दिस देअर आर सम बिल्ट इन फंक्शन आपण जे काल पाहिले ते आठवते. कोणते पाहिले ते? मॅक्झिमम, मिनिमम, सम. मॅक्झिमम, मिनिमम और मीन अँड मॅक्स. मीन अँड मॅक्स. ओके. मॅक्झिमम आणि मिनिमम ते वेगळी फंक्शन आहेत, पुढे आहेत. नंपायच्या आसपास गेलं ना तर नंपाय पांडा त्याच्या जवळपास कुठेतरी लागेल मीन आणि मॅक्स. ओके. सॉर्टेड होतं, मीन मॅक्स होतं. रिव्हर्स. आणखी मीन नंतर मॅक्स. अथर्व नोट्स काढतोय ना क्लास झाल्यानंतर? हो सर. काढा, काम आलं तरी शेवटपर्यंत. काढलेलं आहे. की लास्ट मोमेंटला तुम्ही सगळ्यांना या माझ्या जो नोट्स आहेत ना सॉफ्ट कॉपीमधल्या त्या ओपन करून ईच अँड एव्हरी पॉईंट सर्च कराल, नॉट पॉसिबल. सो या नोट्स जर तुम्ही हँड रिटन नोट्स असतील त्या जर बनवत असाल किंवा रनिंग नोट्स असतील तर लास्ट मोमेंटला नक्की कामाला येतील. मार्क माय वर्ड्स. पुष्कर, जसा वेळ भेटेल तशा नोट्स काढ. आय नो एक्झाम चालू आहे, बट एकदा एक्झाम संपली ना तर नंतरचं काम जे काय पेंडिंग नोट्स आहेत त्या बनवायच्या. हो सर. ठीक आहे. मेघा, नोट्स आय थिंक तुम्ही बनवत असाल, सो सांगायची गरज नाही. म्हणजे आधीचे थोडे 2-3 राहिले काढायचे, बट आता मी कंटिन्यू करत आहे. मी लिंक किंवा व्हिडिओ माझं ऑलरेडी फक्त शेअर आजचं केले. लेक्चर राहील, फक्त बाकी झालं सगळं काम. ठीक आहे. जर कुठे जरी डाऊट आला असेल तर आय विल बी ऑलवेज देअर, बट स्टील क्लिअर होत नसेल तर रेकॉर्डिंग आहे, डोंट वरी. आणि वर्स्ट केस नंतर मला पिंग करा, आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे. पण आय थिंक शक्यतो क्लासमध्ये क्लिअर होऊन जात असेल, कारण मला माहिती आहे मी जे शिकवतो त्याच्या बेसिसवरती सांगतो. डाऊट काय घरला घेऊन जात नसाल, आणि गेला तरी रेकॉर्डिंग आहे, डोंट वरी. कारण मी कधीच ओढून आणि पळवून शिकवलं नाही. जेवढं लाईक 2 तासात जेवढं होतं मी तेवढं शिकवलं आहे. लेट्स सी काउंट. T1. So in this case I can use a count function. So T1 dot count of, सांगा काउंट काय असेल 20 चा. काउंट 1 2 3 4 किती?
वन 1. राईट. वन. एक काम करतात आपण. आता सांगा यामध्ये काउंट काय असेल. विचार करून उत्तर द्या. 2. आर यू शुअर? 2 Yes. का 2 वेळेस कुठे नाही. दिसतं 200.5? 200, 205 आहे का? कुठे या कोडमध्ये म्हणतो मी. वरचं सोडा. या कोडमध्ये मी आता ओके. वन ना 1 हो का? मग मी ह्याचं आउटपुट विचारतो. बट स्टील सांगा आता काय आउटपुट असेल. हां याचं कोणतं सांगत. कुठलं? याचं पण 20 असणार. मी इथं ना 200 मध्ये चेंजेस केले होते आणि मी तर 20 विचारत होतो काउंट. ओके. त्यामुळं कशात चेंजेस करतो आणि काय विचारतो थोडं ना लक्ष देऊ नाही का. हा. पुढे पहा. काउंट काय असेल याचा. एक मिनिट अगोदर ॲड करू द्या नंतर काउंट सांगा. डेटा 1. क्लिअर. देन इंडेक्स काउंट झाला. आता इंडेक्स बद्दल पाहू. सो इंडेक्समध्ये T1 इज इक्वल्स टू T1 डॉट इंडेक्स. आणि मला आता इंडेक्स सांगा याचा इंडेक्स काय असेल. नाव ओव्हर टू यू. 5. डेटाचा इंडेक्स किती. बाकी कोण 5. ॲड करायचे का 5च आहे. 5 ठीक आहे. आणि यामध्ये 200 जे ॲड केले मी. इंडेक्स येईन का एरर येईन 8. का प्रिंट होईल. 8. शुअर. 8 Yes. प्रिंट होईल म्हणतात. रिझल्ट देईन आहे. No. सर Sorry. तुम्ही त्याला डबल कोट केलं. Double अरे quote मग मध्ये मी मध्ये त्यासाठीच विचारतो ना परत. एरर येईन का प्रिंट देऊन. एरर येईन की रिझल्ट देईन का विचारतो. मग मला माहिती आहे ना मी डबल कोटमध्ये लिहिलं आहे. स्ट्रिंग आहे ते. बट स्टील तुम्ही म्हणतात String 1 झालं येईन ते. 2 येईन. आणि मग यासाठी मी दोन्ही समोरासमोर गोष्टी प्रिंट केल्या होत्या. इथं नंबर दिला विदाउट डबल कोट आणि इथं नंबर दिला विथ डबल कोट. आय जस्ट वॉन्ट टू चेक विथ यू. हे असं का आले सांगा. इंडेक्स आहे. इंडेक्स बरोबर चेक करा. ही काय मिस्टेक आहे. करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे इंडेक्स पण तुम्हाला क्लिअर झालं आहे. आता येतो मीनवरती. T1 असं येत नाही. असा याचा सिंटेक्स आहे. सो मीन ऑफ T1. हां उत्तर देईन. आय मीन आउटपुट येईन की एरर येईन. रिझन बिकॉज इथं आपण नंबर आणि स्ट्रिंग इंटिजर स्ट्रिंग बरोबर. कारण यामध्ये मी मल्टिपल डेटा टाईप ॲड केलेत. सो असं काही चालत नाही. यामध्ये इंट पण दिलो आहे. त्यानंतर फ्लोट पण दिलो आहे. ओके. असं होत नाही. आयदर यू हॅव टू यूज स्ट्रिंग फ्लोट ऑर इंट. स्ट्रिंगमध्ये तर मोठ्या छोट्याचा प्रश्न येत नाही. बट वी आर टॉकिंग अबाउट द नंबर्स. ठीक आहे. आता मॅथ्समध्ये पहा. क्लिअर. त्यानंतर हेच आहे सम एक नावाचं फंक्शन आहे ज्यांना बेरीज करून देईन तुम्हाला. सो यू कॅन यूज हिअर सम. यू विल गेट द ॲडिशन. गॉट इट. येस सर. सिम्पल होतं. त्यानंतर आहे फॉर लूप. टपलमध्ये फॉर लूप कसं वापरतं किंवा फॉर लूपचं टपलमध्ये कसं आहे. सो हेच एक्झाम्पल घेतो मी. आठवते फॉर लूप कधी पाहिलं होतं. किती दिवसाखाली पाहिलं होतं किंवा कुठं पाहिलं होतं. हा मी जावाच बघत होतो तेव्हा. काय बघत डिटेल्स होतो? फॉर म्हणजे आधी बरेच दिवस झाला जावा एकदा म्हणजे नो शिकायचं म्हणून पायथनमध्ये. ट्राय. पायथनमध्ये.
फॉर लूप हा. का हा. कधी पाहिलं ते आपण हां हा त्यावेळेस आपण त्या एक्सेसिंगचं पाहत होतो. ओके. काल किंवा परवा काय पाहिले का किंवा 2-3 दिवसामध्ये फॉर लूप? लिस्टच्या वेळेस पाहिलं होतं ना सर. इफ एल्स ऑपरेटर, फॉर लूप. हा हे सगळं म्हणजे पाहिलेलं आहे ना आपण याच्या वेळेस लिस्ट ज्या वेळेस आपण हे करत होतो त्यावेळेस ओके. एक्सेसिंगचं तुम्ही सांगत होते त्यावेळेस फॉर लूप. सी रिसेंटली सगळ्या गोष्टी आपण पाहतो, सो थोडं रिवाईज करा. हा ओके, आउटपुट सांगा काय असेल याचं. व्हॉट विल द आउटपुट? तेच 10 20 30 100. प्रिंट होऊन जाईल. हा ओके. इटरेट का होतात? कारण मी आय इटरेट वापरला आहे त्यामुळे ते प्रिंट होतात. दॅट इज ओनली वन रिझन. आता याचं आन्सर सांगा. अगेन यू कॅन टेक युअर टाईम अँड लेट मी नो व्हॉट इज द आन्सर. ओके, सो फॉर आय इन a T1 प्रिंट आय. काय होईल सांगा जस्ट वेटा. ते मध्येच नोटिफिकेशन आला बघत. आता सांगा. त्याचे स्क्वेअर प्रिंट होणार. काय स्क्वेअर Sir. येईल का मल्टिप्लाय होईल? मल्टिप्लाय होईल सर. मग सांगा आन्सर काय असेल. सर तेच डबल प्रिंट होईल ना? 10 into 2 20 into 2 नाही, sorry. 30 into 2. 10 into 2 20, 20 into 2 40 असंच ना? नाही विचार करा. डबल कॉपी होणार आहे. 200 सेम 10 20 30 100 200 अगेन 10 20 30 100 200. आउटपुट फायनल. येस फर्स्ट काय प्रिंट होईल? 2 times 10 2 times 20. मल्टिप्लाय होईल का हे होईल? मी इटरेटर वापरतो, लक्षात ठेवा. फक्त मी टपल नाही, आता इटरेटर आहे माझ्याकडे. इटरेट करेन ते प्रत्येक गोष्ट आणि मल्टिप्लाय करेन. फॉर आय इन अ T1 जर इटरेटरचा जो नंबर आहे तो जर T1 मध्ये असेल तर काय करा, तो नंबर घ्या आणि 2 त्याला मल्टिप्लाय करा. 10 गुणिले 2 वरती परत जाईन. तो नंबर आहे 20 आहे का T1 मध्ये? आहे. ठीक आहे. मग 20 गुणिले 2 करा. परत 30 आहे. 30 आहे का? आहे. 30 गुणिले 2 करा. 100 गुणिले 2 200 गुणिले 2. सेम प्रोसेस विल बी गेट फॉलोड. इटरेटर आहे या केसमध्ये. एक इटरेट होईल, लाईन बाय लाईन म्हणण्यापेक्षा एलिमेंट आणि एलिमेंट. क्लिअर? हा फरक आहे. टपल भरपूर कन्फ्यूज करेल, सो कन्सेप्ट आणि प्रॅक्टिसनं यामध्ये ठेवा, कामाला येतील तुम्हाला. येस सर. बट प्रॅक्टिस जर होत झाली असेल तर काही अडचण नाही. डोंट वरी अबाउट दॅट. देन लिस्ट कॉम्प्रेन्शन. आपण काल लिस्टसाठी लिस्ट कॉम्प्रेन्शन पाहिलं होतं, आज टपलसाठी लिस्ट कॉम्प्रेन्शन पाहू. कॉम्प्रेहेन्शन. ओके, सो पहा, आपण ते काल स्क्वेअर क्यूब वगैरे अशा गोष्टी पाहिल्या होत्या. आज पण ना त्याच गोष्टी पाहू स्क्वेअर आणि क्यूबसाठी. बस लिस्ट कॉम्प्रेशन जसं होतं तसंच ना टपल कॉम्प्रेन्शन इनडिरेक्टली किंवा लिस्ट कॉम्प्रेन्शन ऑफ टपल. ओके फाईन. सो लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. इन दिस केस टपल वरचा जो आहे तो मी देतो. T1. After that, control Z, tuple square. Okay, and then एम्प्टी. काय म्हटला? एम्प्टी ना सर. एम्प्टी. हा आपण त्यात हे करतो ना एक काय? आता काल आपण लिस्ट कॉम्प्रेन्शन मध्ये आपण पाहत होतो की जर स्क्वेअर करायचं असेल तर आपण त्यात एम्प्टी हे द्यायचो. काय द्यायचो? म्हणजे त्यात काहीच एलिमेंट नसायचे, फक्त 2 स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचो आणि आपण ते एम्प्टी लिस्ट असाइन करत होतो. तो ते वेगळा थोडासा अप्रोच होता. इक्वेस वाटल्यास तर नोट्स ओपन करून पहा. मी एम्प्टी लिस्ट ऍड करायचो आणि त्यामध्ये अपेंड करायचो, बरोबर? अपेंड करायचं. हा लिस्ट बरोबर. कॉम्प्रेशन मध्ये अपेंड सहसा केलं नाही आपण कधी. ओपन करून बघा नोट्स.
तो वेगळा अप्रोच होता. मी लाईन ऑफ कोड असा मोठा दिला होता, मी 5-6 लाईनचा कोड असेल, चेक करा. हा 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 बरोबर आणि 5-6 लाईनचा. जिथं कॉम्प्रेन्शन वापरलं होतं 2 लाईन मध्ये जिकडे तिकडे बाजार क्लोज केला होता, आठवत असेल तर. आठवतंय? हा हा ओके ओके आता अभ्यास समज. कसा करतात रे? नाही ते सुरुवातीच असं एकदम क्लिक झालं लगेच ना, मी पाहिलं होतं पण ठीक. क्लिक सुरुवातीच झालं माझं आता. क्लिअर? आता हो, हो. आउटपुट भेटेल मला व्यवस्थित. हे असं काय ते हा. कोणी सांगेल? महत्वाची गोष्ट, हे टपल जरी असेल त्याची याचा अर्थ असा नाही की टपल सगळीकडे टपलचा टपल सगळीकडे करा, नाही. तुम्ही लिस्ट कॉम्प्रेन्शन वापरता टपलसाठी, सो यू हॅव टू बी असाइन अ लिस्ट. क्लिअर? या मिस्टेक तुम्ही हा. इंटरव्ह्यूमध्ये कराल किंवा करू शकतात. सो चेक विथ द क्लोजिंग अँड ओपनिंग. लिस्ट कॉम्प्रेन्शन आहे त्यामुळे लिस्टचं सिद्ध ना क्लोजिंग द्यावं लागेल आणि ओपनिंग द्यावं लागेल. दॅट इज द मेन रिझन. हा ओके ओके. ठीक आहे, पुढे आणखी पाहू. स्क्वेअर ऑफ नंबर चेंज करतो, स्क्वेअरच भेटेल, क्यूब भेटणार नाही, डोंट वरी. किंवा क्यूबचं पाहू तुमची इच्छा असेल तर. हां, आउटपुट काय असेल, क्यूब का स्क्वेअर? क्यूब, सॉरी टॉप. क्यूब क्यूब 10चा क्यूब काय? टपल क्यूब 1 and खाली टपल स्क्वेअर. 10चा क्यूब काय? 1000. क्लिअर? भेटला क्यूब आणि स्क्वेअर. हा. पुढे पहा, नेक्स्ट क्वेश्चन. टपल स्क्वेअर ओरिजिनल जी, जस्ट वेट फॉर मोमेंट. ओके, नंबर दिसतात या लिस्टमध्ये. यांचे लाईक स्क्वेअर किंवा क्यूब काढून जर यांची ॲडिशन करायची असेल तर मी कोणतं लॉजिक यूज करू शकतो? पहा, सिम्पल, एवढं ना कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेत नाही किंवा घेतो, काय अडचण नाही. तुम्हाला मॅन्युअल कॅल्क्युलेशन आहे, ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होऊन जातील. सो साईज ऑफ नंबर इज डझंट मॅटर, छोटे आहे की मोठे आहे. सो टपल स्क्वेअर इज इक्वल्स टू आय स्क्वेअर, फॉर आय कॅन से दॅट आय टू स्टार फॉर आय इन अ टी असेल तर पुढे पहा काय करायचं आहे. आउटपुट इज इक्वल्स टू सम कशाची? टपल सम स्क्वेअर. कशाची? जस्ट वेट फॉर मोमेंट. Okay, so yeah, we are talking about T1 is equals to, I have assigned one tuple, then tuple square is equals to I square for I in a T, then I have taken output is equals to sum, आणि सम मध्ये मी कशाची सम घेणार आहे, तर जे काय माझे टपल्स आहेत आणि त्या टपलचा जो काय मी स्क्वेअर केला आहे, ओके, जे काय त्या टपलमध्ये जे काय एलिमेंट होते आणि त्याचा जो काय मी स्क्वेअर केला आहे त्या प्रत्येकाला नाही तर मी यूज करेल. सो आय एम असाइनिंग, सी डिरेक्टली कॉपी पेस्ट करतो, डोंट टेक टू मच एफर्ट टू टाइप मॅन्युअली each and everything. So just doing the copy paste. Okay. So now you can see what is the output for this code. If I print, I will get the same output, and you can see output is not defined. There is small error. T is missing. Clear? बेरीज करून पहा, पुन्हा डाऊट असेल मॅन्युअली आणि सांगा काय चेंजेस किंवा काय बरोबर येते. सेम केस हॅपन इफ यू वॉन्ट टू डू विथ द इन केस ऑफ क्यूबची जर ॲडिशन करायची असेल तर सेम स्ट्रॅटर्जी यूज करा, आन्सर भेटून जाईल. तिथं स्क्वेअर आहे तिथं मी क्यूब यूज करतो आहे. व्हेरिएबल नेम डझंट मॅटर, तुम्ही तुमचं स्वतःचं नाव जरी दिलं तरी काय अडचण नाही, पण तुम्हाला समजायला सोपा जावं की हो तिथं स्क्वेअर नाही क्यूबच केला आहे. सो त्यासाठी मी व्हेरिएबल नेम चेंज करतो आहे. अपार्ट फ्रॉम दिस आन्सर विल बी लुक लाईक. गॉट इट? येस. ठीक आहे. सो म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर झालं की टपल काय आहे आणि टपलमध्ये आपण कोणकोणते ऑपरेशन करू शकतो. ओके, नेक्स्ट एक स्ट्रिंगबद्दल पाहू. सो साइनिंग एस ॲज वन स्ट्रिंग और वेरिएबल फॉर स्ट्रिंग and the string call as s, and the inside string there will be Python and data science. If you wish you can also take your own name as I have taken, okay, but it's not mandatory, you can take anything. Okay, so I just taken
नाव कम टू द नेक्स्ट पार्ट. सपोज आय एम रायटिंग हिअर आउटपुट. मी सांगतो या कोडमध्ये मी काय करतो. ओके, रिप्लेस वगैरे आठवते पाहिलेला. हा काय करते रिप्लेस. सेकंड. ओके, फॉर एक्झाम्पल मला जर या केसमध्ये सपोज माझं नाव जर दुसऱ्याच्या नावानं रिप्लेस करायचं असेल तर मी काय करू शकतो. कॅन आय यूज रिप्लेस इन दिस केस. हा करू शकतो. सिंटेक्स काय असेल मग रिप्लेससाठी. काय करायचं रिप्लेस हा करा. त्यानंतर काय काय इन ब्रॅकेट डॉट रिप्लेस ना. हा एस डॉट हा आणि इन ब्रॅकेट तुमच्या नावाला मग हनुमंत पुढे मग त्याचं इक्वल टू बहुतेक आणि हा इक्वल्स टू नाही तेच कॉमा आणि मग जे काय नाव टाकायचं आहे सायन्स डे काय ठीक आहे फाईन. ओके, नाव लेट्स सी प्रिंट. जे काय तुमचं ओरिजिनल असेल ते प्रिंट होईल आणि जे काय तुमचं आउटपुट असेल ते इथं प्रिंट होईल. एनी डाऊट. समज. हे तुमचं फायनल आउटपुट आहे. तुमची ओरिजिनल स्ट्रिंग आहे. आता हे तर झालं सगळं. आता टपलचे ड्रॉबॅक्स काय आहेत पहा. ड्रॉबॅक काय असते कोणी सांगेल. ड्रॉबॅक्स का असते. काय अडचण नाही मी सांगतो. सी कधी कधी जी तुमची ना विकनेस असतोय ती स्ट्रेंथ बनते. बट या केसमध्ये थोडं वेगळं असते. कधी कधी तुमची स्ट्रेंथच ना विकनेस बनते. चेंज नाही करता येत असं. राईट, क्लिअर. ओके, सो जे काही तर ना मला हे चेंज करता येत नसेल. टपल्स आर इम्युटेबल. राईट, मला हे करता येत नाही, चेंज करत नाही. एक साईडने पॉझिटिव्ह पण आहे, दुसरी साईड निगेटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह का तर ना याचे ऑपरेशन फास्टर होतात. हे मेमरी इफिशियंट आहे. बट निगेटिव्ह साईड का तर हे इम्युटेबल आहेत. राईट, त्यामुळे मला ॲड डिलीट अपडेट असं काही करता येत नाही. त्यामुळे ते जन्मताच रिजिड असतील असं म्हटलं त्याला तरी चालेल. रिजिड म्हणजे ना त्यांना मला चेंज करता येत नाही, काय नाही, ते जसे आहे तसे राहतील. ओके, सो दॅट इज अ मेन रिझन. सो टपल 2 3 4 5. ओके, आणि सपोज इफ आय वॉन्ट टू चेंज दॅट. ओके, सो आय हॅव असाइन T1 प्रोव्हाइडेड 1 इंडेक्स आणि मला रिप्लेस करायचं असेल 0th पोझिशन सपोज 78 ना, तर आय कांट डू दिस. It will provide the error because as I already mentioned tuples are immutable, means we can't add, edit or delete. Okay, so that can be a drawback of tuple. Okay, so as we know every coin have a two sides, so one side is a drawback but another side indicate the strength. Okay, so let it be. These things are varied from from case to case or from code to code, but what's important, our holistic approach of thinking. Okay, 2 3 4, then 5 6 and 7. After that again I'm adding one list here which is like 6 and 8, something like that. Okay, and in this case suppose if I want to replace. Okay, तुम्ही सांगा काय रिप्लेस होईल. मी इंडेक्स पास करतो, तुम्ही फक्त सांगा की काय रिप्लेस होईल. घाई नको, थोडा वेळ घेऊन सांगितलं तरी चालेल. आणि फर्स्ट थिंग वन थिंग जस्ट थिंग मला ना सांगा रिप्लेस होईल का नाही, आणि झालं तर कुठं आणि काय रिप्लेस होईल. नाव द बॉल इज इन युअर कोड. येस यात ना सर थर्ड जे आहे ना 5 6 7 त्यामधला 6 मध्ये 100 होईल. 6 हा 6 ला 100 ने रिप्लेस होईल म्हणतात, बरोबर. राईट, 6 ला 100 ने रिप्लेस केलं जाईल कारण मी इंडेक्सिंग तसं दिले. 3 बरोबर, म्हणजे 0 फर्स्ट सेकंड आणि 3 त्याला बरोबर. ओके, त्यानंतर म्हणतो 3 मध्ये जी वन पोझिशन असेल
फर्स्ट इंडेक्स असेल तो. सो हा 0th आहे, हा फर्स्ट आहे. सो 6 इज रिप्लेस बाय 100 म्हणजे 6 इज रिप्लेस बाय 100. क्लिअर? येस सर. सिम्पल. अँड ॲट द लास्ट वी आर गोइंग टू सी द डिफरन्स बिटवीन द लिस्ट अँड द टपल, जो की ना इंटरव्ह्यूचा मोस्ट फेवरेट क्वेश्चन आहे. काल पण मी सांगितलं थोडेफार याबद्दल डिटेल्स आत्ता आपण यामध्ये लिहून देतो. सो प्लीज बी टेक केअर फॉर दॅट. अँड इफ यू विश यू कॅन ऑल्सो नो, गोष्टी जर समजून घेतल्या ना तर मगअप करायची गरज नाही असं मला वाटतं आहे. बट इट्स अप टू यू की तुम्हाला गोष्टी मगअप करून डायजेस्ट होतात का समजून डायजेस्ट होतात. इट्स अप टू यू. बट इन माय केस I will always go preference to understand the things. ओके, जर तुम्ही गोष्टी समजून घेतल्या तर मग करायची गरज पडणार नाही. सो डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड द टपल. सो लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट लिस्टमध्ये पाहूत आपण जे काय 2 दिवसाखाली पाहिलं ना त्याच्या गोष्टी लिस्टमध्ये मी लिहून देतो. ओके, बट या कंबाईंड फॉर्ममध्ये असेल लिस्ट आणि टपलसाठी. So first list are represented by यानं, बरोबर? येस सर. List are mutable. Again list are comma separated. इतर कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे. In case of list duplicates are allowed, right? List having a more functionality because we can add, edit or delete and update जी काय असेल ते. Because lists are mutable. Lists are less memory efficient. The reason is those are mutable, so they don't have sufficient memory as compared to the tuple. Memory efficient. Then list is slower. The reason is already the lists are slower. And last but not least, list having a variable length. Reason? कारण तुमच्या मनावरती जर लेंथ वाढवायची असेल तर तुम्ही लेंथ पण लिस्ट वाढवू शकता एलिमेंट त्यामध्ये ॲड करून. पण टपलमध्ये अशा गोष्टी काय होत नाही. टपलची लेंथ फिक्स राहते. क्लिअर हो की नाही? येस सर. पुढे पहा टपल. टपलमध्ये हेच पॅरामीटर आहेत, पण मी या पॅरामीटरला 2 पॉईंट ऑफ व्ह्यूनं जज करेन, लाईक विथ रिस्पेक्ट टू लिस्ट. पहा, टपल्स आर रिप्रेझेंटेड बाय parenthesis. Tuples are immutable. ठीक है. Then duplicates are allowed, so it is no common in both. Then tuples having a less functionality because those are immutable. Tuples are more memory efficient as compared to the list. List are slower means tuples are faster. And list having a fixed length, list having the variable add करायचं राहिलं होतं. It's my mistake, so I'm rectifying it. So variable length. But in case of tuple having a fixed length. Tuple having a fixed length. सर वरती ते स्लोअरचं फास्टर करायचं. Okay, tuples are faster. Got it? Yes, sir. ओके. हा असं मी नाही बाकीचे एक्झाम सारखं सांगेल की हा 2 मार्कला क्वेश्चन येतो, 4 मार्काला क्वेश्चन येतो, तसं नाही. ओके, बट हा क्वेश्चन इंटरव्ह्यूला नक्की विचारतील. आयदर इफ यू गो ॲज अ फ्रेशर ऑर एक्सपिरियन्स, अँड इफ यू नो पायथन दे विल डेफिनेटली गोना आस्क क्वेश्चन ऑन बेसिक्स like list tuple difference. Okay, and there are few basic coding questions, so don't worry about that. We will cover everything which is required in case of list and tuple. Tuples आणि लिस्टमध्ये जेवढं काय लागते ना तेवढं सगळं कव्हर झालेलं आहे. सो डोंट हॅव बर्डन ऑफ द हार्डनेस की काय होईल काय नाही सगळं बरोबर होईल कारण तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके, देन कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. Okay,
shall I take 15 minutes more? येस सर. फाईन. सो 15 मिनिट्समध्ये होईल असं काहीतरी घेतो मी. ओके. सो या आय विल स्टार्ट विथ लूप. ओके. सो स्टेटमेंट इन फॉर लूप, जे आपण फॉर लूपमध्ये स्टेटमेंट देतात ना त्या बघू. सो स्टेटमेंट इन फॉर लूपमध्ये आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. फर्स्ट आहे ब्रेक आणि कंटिन्यू. मी नवीन ज्युपिटर ओपन करतो कारण हा ना थोडा वेगळा पार्ट चालू होतो आहे. ते ऑलरेडी शेअर केली तुमच्यासोबत टपलची, मग मी शेअर करेन. डोंट वरी अबाउट दॅट, आय विल बी टेकिंग केअर फॉर दॅट. ओके. सो स्टेटमेंट इन फॉर लूप, इट्स लोडिंग, प्लीज वेट. First break and another continue. So first will be the break, another is continue. So let's see one by one what does it exactly means. So first is break statement. Break म्हणजे काय? नॉर्मल मिनिंग. ब्रेक म्हणजे ब्रेक म्हणून नका म्हणजे बस झालं. ओके. म्हणजे ते आहे तिथं थांबवतं असं टाइप. म्हणजे कुठेतरी तोडणं किंवा थांबवणं असा काही प्रकार आहे. स्टॉप. गॉट इट. सो पहा, हे थोडंफार कुठेतरी मॅच होते पायथनमध्ये पण कोडिंग करताना. ओके. मला अपेक्षा होते कोणीतरी ब्रेक म्हणजे ब्रेक म्हणेल. ठीक आहे. बट डोक्यात ते चालतं सर सुरुवातीला थोडं ते बोललो. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्यांना ओळखते. ब्रेक स्टेटमेंट, इट इज यूज टू एक्झिट द फॉर लूप. जिथं फॉर लूप तुम्हाला एक्झिट करायचं आहे, संपवायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ब्रेक स्टेटमेंट वापरता येते. फर्स्ट पॉईंट. सो आय एम रायटिंग हिअर, इट इज यूज टू एक्झिस्ट द फॉर लूप. देन इट विल स्टॉप द फर्दर लाईन ऑफ कोड ऑफ इटरेशन. ओके. आणि जिथं तुमचं फॉर लूप एक्झिस्ट होते ब्रेक स्टेटमेंटचा यूज करून, त्याच्या पुढे एक पण ना लाईन ऑफ कोड किंवा इटरेशन रन होणार नाही किंवा चालू होणार नाही पुढे रन होणं. ओके. सो तिथंच थांबवून तिथंच ब्रेक होईल तुमचं इटरेशन किंवा कोड रनिंग होणं. आहे प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी मी दाखवतो. सो आय कॅन राईट हिअर, इट विल स्टॉप, काय थांबवेन, फर्दर line of code and iteration. Clear? Yes sir. प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. एक बेसिक एक्झाम्पल घेतो, जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होते. फॉर आय इन अ रेंज 1,11. मला सांगा कुठून सुरुवात होईल आणि कुठं संपेल. 1 पासून सुरुवात 10 लाईन. 1 पासून सुरुवात होईल आणि 10 ला संपेल. क्लिअर? काय डाऊट आहे याला कोणाला? नसला पाहिजे, बट स्टील आय एम आस्किंग. असेल तर आय एम हिअर. नाही ना? डाऊट नाही, शांत आहात म्हणजे डाऊट नाही. पुढे, फॉर आय इन अ रेंज 1,11 प्रिंट आय. आय थिंक इट्स अप टू क्लिअर. नाव कम हिअर. इफ जर I is equals to 5 असेल तर काय करा पहा. प्रिंट हॅलो. ओके. प्रिंट हॅलो करा जर I is equals to 5 असेल तर, किंवा मग असं करा with along with you can also add like value found. ओके. कोड समजावतो नंतर रन करतो. हे क्लिअर आहे? क्लिअर. पुढे एक रेंज दिली, प्रिंट आय केला, म्हणजे सगळ्या गोष्टीला लाईक ॲज आय एम युझिंग इटरेटर. ओके. आणि जिथं आय इज इक्वल्स टू 5 होतं आहे त्या ठिकाणी सापडलं की एक काम करायचं, प्रिंट हॅलो करा आणि प्रिंट व्हॅल्यू फाउंड लिहा. दॅट्स इट.
आणि इथंच हे ब्रेक नाही करायचं. ओके, जिथं 5 असेल तिथं हे तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे आणि 5 झाल्यानंतर इथंच थांबायचं. पुढे आणखी तुम्हाला लूप एक्झिक्यूट किंवा चालू ठेवायचं आहे कधीपर्यंत, 10 येईपर्यंत. 11 नाही येणार कारण आपण लास्ट डिजिटना एक्सक्लूड करतो. सो कधीपर्यंत एक्झिक्यूट करायचं आहे तर 10पर्यंत. क्लिअर झालं आहे? काय डाऊट आहे? नाही सर, क्लिअर. हे बाकी क्लिअर आहे सर. ठीक आहे, फाईन. सो पुढे सिम्पल एकदम ना हार्ड लेवलला मी घेऊन जात नाही. मी बेसिक एक्झाम्पलपासून स्टार्ट करतो आहे आणि बेसिकपासून पुढे ॲडव्हान्सला घेऊन जातो. पास ऐकलं होतं का असं काय? हो, पास ऐकलं होतं ना. काय करते पास काम? पास म्हणजे का एरर प्रिंट न करण्यासाठी आपण ते यूज करतो. तसं तर ते न्यूट्रल सारखं काम करते, जे असून पण neutral नसल्यासारखं आहे. हां. ओके, पण कधी कधी ना एरर वगैरे अवॉइड करायचे असेल तर त्या केसमध्ये पण ते कामाला येते. बरोबर. या केसमध्ये काही रोल प्ले करणार नाही, न्यूट्रल असेल. हम्म. ठीक आहे, कळालं? हो. पाचचा रूल हा होता. आत्ता येतोय ब्रेकला. ब्रेक काय म्हटलं मी? इट विल स्टॉप द फर्दर लाईन ऑफ कोड ऑफ इटरेशन आणि ते तिथं तोडून टाकेन. इट विल यूज टू एक्झिट द फॉर लूप. फॉर लूप संपवायचं असेल तर त्या ठिकाणी मी वापरतोय. आणि इट विल स्टॉप द फर्दर लाईन ऑफ कोड ऑफ इटरेशन. पुढे ना कोड इटरेट होणं किंवा रन होणं तिथं थांबतंय. तर पहा कसं होतंय. ह्या केसमध्ये काय होतं, वरती एक रेंज नंतर इटरेटर आय यूज होणार आणि काय होणार, जिथं आय इज इक्वल्स टू हे तर लाईक इटरेशन चालू असेल, प्रिंट आय म्हणजे 1 2 3 4 5. ओके, त्यानंतर जिथं आय इज इक्वल्स टू 5 असेल ना, आय इज इक्वल्स टू 5, त्या केसमध्ये हे प्रिंट होईल हॅलो व्हॅल्यूज फाउंड. त्यानंतर 5 झाल्यानंतर हे प्रिंट झाल्यानंतर परत आणखी ते 6 7 8 9 अप टू 10पर्यंत एक्झिक्यूट होत राहील. हे झालं पासबद्दल किंवा नॉर्मल स्टेटमेंटबद्दल. ब्रेकमध्ये लूप तोडलं जाते तिथल्या तिथं. जिथं जे पाहिजे ते मिळालं ना, सापडलं ते. म्हणजे जस्ट ॲझूम एक एक्झाम्पल देतो. फॉर तुम्ही एखाद्या जॉबसाठी प्रिपेअर करत असाल, ओके, आणि तो जर जॉब तुम्हाला भेटला तर नंतर स्टडी करणं सोडून देतात. ओके, जॉबला नंतर कामच करतात, स्टडी. आणि नंतर तुम्ही स्टडी कधी चालू करतात ज्यावेळेस तुम्हाला दुसरा जॉब सर्च करायचा त्यावेळेस, किंवा तुम्हाला जॉब प्रोफाईल पाहिजे किंवा तुम्हाला जे काम असाईन झाले त्याला जर स्टडी नेसेसरी असेल तर तुम्ही स्टडी परत कराल. बट जस्ट एक अ नॉर्मल सिनारिओ की तुम्ही जॉबसाठी प्रिपेअर करत होतात, जॉब भेटला, स्वतः तुम्ही अभ्यास थांबवला. सेम थिंग, तुम्हाला आय इज इक्वल्स टू 5 जे होतं ते मिळालं. त्यानंतर तुम्ही हे प्रिंट करणार आणि तिथंच लूप ब्रेक करणार, तिथंच अभ्यास थांबवणार. लेट्स सी फॉर आय इन अ रेंज ऑफ 1 केम 11 प्रिंट आय, इटरेशन स्टार्ट होईल आणि कुठपर्यंत, जोपर्यंत मला आय इज इक्वल्स टू 5 भेटत नाही. एकदा काय हे भेटलं मला, मी प्रिंट करेन हॅलो व्हॅल्यू फाउंड आणि त्यानंतर लूप ब्रेक होऊन जाईल. हेच काम आहे ब्रेकचं. क्लिअर? येस सर. ओके, म्हणजे 6 7ला पुढे जाणारच नाही. जिथं ब्रेक मारला तिथंच गाडी थांबेल. पुढे पहा. आत्ता हे ब्रेक ना थोड्या वेगळ्या ठिकाणी यूज करतो मी. जे जसं फ्रंट टायर बॅक टायर असतं ना, सॉरी फ्रंट टायर रिअर टायर. ओके, आतापर्यंत ते बॅकला लावलं होतं समजा, आता मी फ्रंट टायरलाच लावतो इनडिरेक्टली आय कॅन से. आता हे प्रिंट होईल का? मी ब्रेक अगोदर मारले नाही, सी, कारण इथं ब्रेक मारलं जिथं मी सांगतोय, सॉरी, जिथं म्हटलं आय इक्वल्स टू 5 असेल तिथंच ब्रेक मारा, पुढे जायची गरजच नाही. त्यामुळं हे मिनिंगलेस आहे. सो दॅट्स वाय इज गिविंग 1 2 3 4 5. क्लिअर? येस. त्यानंतर आता अजून एक्झाम्पल घेऊ तिकडचं, ते पायथन डेटा सायन्सवालं. ठीक आहे, समजते ना का डोक्यावरून जाते? समजतंय सर. समजतं. ओके, कारण रात्रीचे 11:37 झालेले आहेत. दॅट्स वाय. डोंट वरी, मी शिकवतोय रात्री 2:30 म्हणजे पहाटे 2:30पर्यंत पण शिकवतोय. आय हॅव प्रॅक्टिस. तुमच्या अगोदरची बॅच पहाटे 2:30पर्यंत पण गेली होती. चालेल बट डोंट सर. वरी, आम्हाला मला पण एक 2:30पर्यंत दिवस नाही 12पर्यंतच घेऊन जाईल. येस,
एक दिवस आम्हाला पण नेला 2:30 पर्यंत, तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लेट्स सी तुमच्या नशिबात आहेत का बघू 2:30. Yes. लिस्ट 1. ठीक आहे, हे लिस्ट म्हणता येत नाही ॲक्च्युली, इट्स टपल, बट आय एम कन्वर्टिंग इन टू द लिस्ट. सो लिस्ट 1 हे एक असाइन केले आणि मी पुढे यूज करतोय फॉर आयटम इन लिस्ट असेल तर, ते आयटम जर लिस्टमध्ये असतील तर प्रिंट करा तेच आयटम. ठीक आहे, बट पुढे कंडिशन देतोय, इफ टाइप ऑफ आयटम इज इक्वल्स टू स्ट्रिंग प्रिंट string is found in list, string is found in the list. त्यानंतर एक काम करा, हे ब्रेक करून टाका जिथं स्काय रिझल्ट भेटतात किंवा अचीव होतात आणि विषय खल्लास. ठीक आहे, पहा कोड रन करतो आणि एक्सप्लेन करतो, पण त्या अगोदर एक एरर फेकेन असं वाटते मला. टाइप ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट. डोंट वरी, काय म्हणतं आहे, सी लाईन नंबर हे जे आहे ना, फॉर आयटम इन लिस्ट या ठिकाणी प्रॉब्लेम आहे म्हणतो आहे, कारण इथं लिस्ट नाही, लिस्टनं काम नाही भागणार, मला लिस्ट 1 यूज करावं लागेल. हे तर आहे, लेट्स सी. ओके, कारण लिस्ट हा रिझर्व कीवर्ड आहे, तुम्ही पाहिला असेल, तो ग्रीन दाखवत होता, आता ब्लॅक झाला आहे तो. पहा एक्सप्लेन करतो. एक लिस्ट यूज केली, त्यानंतर मी यूज केले फॉर लूप, आणि त्यानंतर इफ कंडिशन फॉर आयटम इन लिस्ट 1 प्रिंट आयटम. ते जर लिस्ट जे काही आयटम इथे इटरेट होतात किंवा जे काय इटरेट म्हणता येणार, जे काही आयटम आहेत ते जर त्या लिस्टमध्ये प्रेझेंट असतील तर प्रिंट काय करा, आयटम प्रिंट करा. त्यानंतर दुसरी कंडिशन, इफ टाईप ऑफ आयटम इज इक्वल्स टू स्ट्रिंग. जिथे काय तुम्हाला प्रिंट होताना किंवा इटरेट होताना जर तुम्हाला जर ना स्ट्रिंग सापडत असेल तर जिथं सापडेल ना तिथंच थांबवा आणि प्रिंट करा की स्ट्रिंग इज फाउंड इन द लिस्ट आणि लूप तिथंच ब्रेक करा. सो त्याने तेच काम केले. फर्स्ट 10 प्रिंट झालं, नंतर 20, नंतर 30. नंतर त्याला कळालं की अरे पायथन तर लिस्ट आहे, स्ट्रिंग आहे. सो इथं कंडिशन मॅच झाली, पायथन प्रिंट केलं आणि त्यानंतर इथं कंडिशन मॅच होती, त्यामुळे डिरेक्टली प्रिंट करून टाकलं स्ट्रिंग इज फाउंड इन द लिस्ट आणि इथंच ब्रेक करून टाकला. क्लिअर? येस सर. फाईन. आता पुढचा क्वेश्चन असाच आहे, थोडं त्यामध्ये मी चेंज करेन वाटलंच तर. ओके, सी हाच क्वेश्चन आहे, मायनर चेंजेस आहेत. फॉर आयटम इन अ लिस्ट 1 प्रिंट आयटम. ओके, if type of item is equals to string print string is found in the list. ब्रेक करा आणि ब्रेक करून पुढे काय करायचं थांबा, जस्ट वेट. यापुढे मी प्रिंट स्टेटमेंट देतो, लक्षात ठेवा. हॅलो, काही फरक होईल आउटपुटवरती असं वाटते किंवा काही चेंज होईल, इम्पॅक्ट होईल आउटपुटवरती? सर ब्रेक म्हणजे हे होईल, स्ट्रिंग इज फाउंड इन द लिस्ट आणि त्यानंतर मग हेलो प्रिंट होईल. क्लिअर? असं का झालं? एक सेकंड सर. हॅलो, बघतोय कसं मी काय म्हटलं, टाईप ऑफ आयटमची स्ट्रिंग झाली, जिथं मॅच होते तिथं हे प्रिंट करा, पण मॅचच होत नाही. का बरं? तर इनिशियली 10 आहे आयटम इन आयटम लिस्ट, 10 हे करा, 10 वरती चेक करा, त्यानंतर प्रिंट हॅलो करा. सेकंड 20 कडे जा, 20 प्रिंट करा म्हणजे आयटम प्रिंट करा. हे मॅच होत नाही कंडिशन, ठीक आहे, त्यामुळे खाली याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर प्रिंट हॅलो होईल. परत वरती जाईन, 30ला चेक करेन, सेम थिंग हॅपन्स विथ द 30. त्यानंतर परत वरती जाईन, पायथन आहे, नंतर इथे येते
प्रिंट पायथन केलं, नंतर त्याला कळालं अरे पायथन तर स्ट्रिंग आहे बरोबर. सो मग आता इथं कंडिशन मॅच होते, तर एक काम करा, हे प्रिंट करा आणि नंतर इथंच ना लूप ब्रेक करून टाका, तोडून टाका, खाली जायचा प्रश्नच येत नाही. क्लिअर? येस सर. ओके, दॅट्स वॉज क्वाईट सिम्पल. मेघा काहीतरी विचारत होतात किंवा काहीतरी सांगत होतात. हा हेच काही नाही ब्रेक. ठीक आहे. ओके, ब्रेक आय थिंक क्लिअर झाले असेल, ब्रेक लागला नसेल समजायला. पुढे प्रिंट, मी हॅलो एकदा आणखी प्रिंट करतो. ठीक आहे, हे सगळं लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर ॲट द लास्ट हे इथं मागाशी आलं नव्हतं रिझल्ट माहिती आहे, सगळं लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर सगळं ब्लँक राहिलं होतं. आता हे सगळं एक्झिक्यूट झालं ना, सगळं एक्झिक्यूट झालं की हे लास्टवाला हॅलो प्रिंट होईल. ओके, तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून हॅलो चेंज करतो, मी कॅपिटल हॅलो लावतो. ठीक आहे, सगळं एक्झिक्यूट झाल्यानंतर सगळं रन झाल्यानंतर हे लास्ट काम असेल, हे प्रिंट करायचं. ओके, सो हे त्याचं काम होतं. लूप कंप्लीट झाला. देन पुढची कंडिशन, किंवा या म्हणजे अशाच केसवरती पुढचं एक्झाम्पल घेतो कंटिन्यूचं. ब्रेक क्लिअर झालं? हो सर. कंटिन्यू तर त्यामध्येच आहे की कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू. ओके, सो काय होतं आहे कंटिन्यूमध्ये सांगतो. ब्रेकमध्ये ब्रेक लागतं आहे हे तर आता क्लिअर झालं की त्यानंतर पुढे काय एक्झिक्यूट होत नाही. स्टेटमेंटमध्ये पहा, आय मीन कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये यूज टू स्टॉप द करंट इटरेशन अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट इटरेशन. जे काही तुमचं करंट इटरेशन आहे ना त्याला थांबवायचं आणि पुढल्या इटरेशनला निघून जायचं. सिम्पल. एखादा इंटरव्ह्यू तुम्ही देत असाल, सपोज त्यात नाही झालं तर तिथंच नाही थांबायचं. ओके, ते झाला तर झाला, पुढचा इंटरव्ह्यू द्या. कंटिन्यू, इट विल स्टॉप द करंट इटरेशन अँड गो फॉर द नेक्स्ट. एखादा इंटरव्ह्यू देत असाल, ॲपियर करत असाल, फर्स्ट राऊंड क्रॅक झाला, सेकंड क्रॅक झाला, थर्ड राऊंड निघाला नाही, ओके, तिथंच थांबायचं नाही. ओके, म्हणजे बाकीचे सगळे इंटरव्ह्यू तिथंच थांबायचे नाहीत. मे बी या कंपनीसाठीचं तुमचं अप्लाय करणं किंवा तुम्ही थर्ड राऊंडला जाणं स्टॉप होईल, पण बाकीच्या कंपन्यांना अप्लाय करणं इंटरव्ह्यू देणं चालू असेल. सो आय कॅन से दॅट इनडिरेक्टली we use to stop the current iteration and we'll go for the next iteration. Clear? एक्झाम्पल मध्ये तर क्लिअर होईल. उद्या म्हणजे लगेच. यूज टू स्टॉप द करंट इटरेशन. करंट कंपनीचे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला बंद कराल ज्यामध्ये तुम्ही प्रोसिजरमध्ये होतात किंवा ऑनगोईंगमध्ये होतात किंवा त्याची ऑफर पाईपलाईनमध्ये होते असं म्हटलं तरी चालेल. 2 राऊंड क्लिअर झाले होते, 1 राऊंड बाकी होता. ओके, पण तिथून तुम्ही बाहेर आलात, सो त्या कंपनीचा थर्ड राऊंड देत नाहीत तुम्ही. तुमची करंट हायरिंग प्रोसिजर स्टॉप करतात किंवा जे काय तुमचं सिलेक्शन होतं तिथं स्टॉप करतात. बट बाकीच्या कंपनीसाठी अप्लाय करणं, राऊंड देणं किंवा पुढची इटरेशन तुमची चालू असते. डोंट वरी. कंटिन्यू विथ नेक्स्ट इटरेशन. एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी क्लिअर होऊन जाईल. यूज टू स्टॉप द करंट इटरेशन अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट इटरेशन. Simple example, for num in a range 10,15 means 10,15 print num. ठीक आहे, हे नम प्रिंट झाले. सिम्पल. याच कोडला थोडं कॉम्प्लिकेटेड बनवतो. इफ num is equals to 12, print required number has been found. Required number has been found. Okay, so see what exactly is happening here. मी कंडिशन दिली होती की फॉर आय इन अ रेंज ऑफ 10 ते 15 एक रेंज दिली होती आणि ते मी प्रिंट करायला सांगितले नंबर. ओके, या रेंजमधले जिथं ते प्रिंट होतील, डोंट वरी. पण जिथं इफ नंबर इज इक्वल्स टू 10, जिथं काही नंबर मला 12 मिळते ना
त्या केसमध्ये काय करायचं, तो 12 नंबर घ्यायचा आणि पुढे लिहायचं किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचं की रिक्वायर्ड नंबर जो काय मला पाहिजे होता तो भेटला आहे. ओके, आणि जिथं भेटेन तिथंच काम करायचं, ब्रेकला मारायचं. ओके, म्हणजे पुढे एक्झिक्युशन स्टॉप होऊन जाईल. क्लिअर? नाव सी आउटपुट. गॉट इट? येस सर. 15 पर्यंत का गेलं नाही तर 12लाच ब्रेक मारला, ब्रेक केला. पुढे फॉर नाउ इनर रेंज तेच एक्झाम्पल आहे, मायनर चेंजेस करतो फक्त. आता ब्रेकच्या नंतर प्रिंट वी आर टेस्टिंग ब्रेक स्टेटमेंट. कळालं? रिझन सांगतो कुणाला कळालं नसेल तर. वरती जो हा सिनारी होता ना, हॅलो हॅलोच्या अगोदर कुठेतरी हॅलो वाला, हॅलो वाला हा सिनारी इथं आहे. ठीक आहे, फक्त हॅलोच्या जागी हे स्टेटमेंट टाकलं. वी आर टेस्टिंग. जोपर्यंत 12 मिळत नाही ना तोपर्यंत हे एक्झिक्यूट होईल. कारण सी काय होईल, फॉर आय इन रेंज ऑफ 10 ते 15 चेक करेल, प्रिंट नंबर आहे तो प्रिंट करेल. त्यानंतर 12 तरी तर कंडिशन मॅच होत नाही, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही की प्रिंट व्हायचा. तर त्यामुळं ह्या 3 गोष्टी सोडून देत नाही, सोडून देईन जोपर्यंत ना 12 भेटत नाही. ओके, त्यामुळे प्रिंट नम केला की डायरेक्ट हा प्रिंट करायचा आहे. सेम अंटिल अनलेस मला 12 भेटत नाही, ज्यावेळेस मला 12 भेटते त्यावेळेस मग या गोष्टी पिक्चर्समध्ये येतात. ओके, जो पाहिजे तो नंबर भेटला प्रिंट करा आणि लूप आहे ते ब्रेक करून टाका, तोडून टाका. आणि दॅट इज द रिझन की 12च्या नंतर पुढे काहीच एक्झिक्यूट होत नाही. क्लिअर? येस. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आणि यात मात्र कंटिन्यू वापरलं असेल, त्यामुळं कंटिन्यू काय करेल याचे लाईव्ह दर्शन तुम्हाला होऊन जातील तर की त्याचं बेनिफिट काय किंवा कंटिन्यू एक्झॅक्टली कसं काम करतं. ओके, फॉर नम इन अ रेंज 10 to 15 प्रिंट नम. ओके, इफ नंबर इज इक्वल्स टू 12. ओके, प्रिंट द रिक्वायर्ड नंबर हॅज बीन फाउंड. इथं आणखी थोडं तुम्हाला सिम्पल बनवतो व्हिज्युलाइज करण्यासाठी. प्रिंट. ओके, त्यानंतर इथं मी ब्रेकची ऐवजी कंटिन्यू करतो आहे. सी कंटिन्यूचा अर्थ काय सांगितला, इट विल स्टॉप द करंट इटरेशन अँड गो फॉर द नेक्स्ट. प्रिंट वी आर टेस्टिंग कंटिन्यू स्टेटमेंट. इथं ब्रेकला कंटिन्यू करतो. अँड नाव अगेन आय एम ॲडिंग ऑल्सो वन प्रिंट स्टेटमेंट. पहा आता आउटपुट काय असेल. डोंट वरी, मी एक्सप्लेन करतो कन्फ्युजन असेल तरी. ठीक आहे, मी काय म्हटलं, इट विल स्टॉप द करंट इटरेशन अँड गो फॉर द नेक्स्ट. जिथं कंटिन्यू असेल ना किंवा जिथं ब्रेक होतं, जिथं ब्रेक लागेल ना तिथं ना सगळं थांबत होतं, पुढे ना एक पण ना लूप एक्झिक्यूट होत नव्हतं, सगळं थांबत होतं. पण कंटिन्यूमध्ये काय होईल, अरे ठीक आहे एक इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झालो ना, डझंट मॅटर, नेक्स्ट राऊंडला मला जायला भेटायचं नाही. ओके, बाकीच्या कंपन्यांतर अप्लाय करता येते ना. सो सेम थिंग, एका नंबरच्या तिथं जरी हे लागलं ना कंटिन्यू स्टेटमेंट तर तिथल्या तिथं तो कंटिन्यू लावून घेईन आणि पुढच्याला निघून जाईन. ब्रेकसारखं तिथं सगळं ना ब्रेक होऊन बसणार नाही, सगळं थांबणार नाही. ओके, ही कॅन अंडरस्टँड की फेल्युअर पार्ट ऑफ सिलेक्शन अँड रिजेक्शन. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. तो तिथल्या तिथं डायजेस्ट करेन ते फेल्युअर आणि पुढे निघून जाईल. सो सेम थिंग हॅपन्स हिअर. जिथं कुठे त्याला पाहिजे ती कंडिशन भेटली, त्याला मिळाली, कळालं ना, तर तो वाला पार्ट एक्झिक्यूट करेन आणि पुढे निघून जाईल. लेट्स सी, फॉर नम इन अ रेंज ऑफ 10, 15 प्रिंट नम. जो काय नम असेल तो प्रिंट होऊन जाईल. ओके, त्यानंतर ही कंडिशन तर मॅच होतच नाही कारण 12 तिथं नाही. ओके, त्यामुळे सध्या इथं प्रश्न येत नाही. नम प्रिंट झाला तर इथं 12ची कंडिशन मॅच होत नाही, त्यामुळे तो डिरेक्टली खाली येईल. ओके, त्यानंतर इथं काय वी आर टेस्टिंग कंटिन्यू स्टेटमेंट म्हणेल. वी आर टेस्टिंग कंटिन्यू स्टेटमेंट ते इथं प्रिंट होऊन जाईल. राईट, आणि त्यानंतर ही प्रिंटवाली लाईन आली. पुढे तो 11ला जाईन, 11लाच जाईन, 11 प्रिंट करेल. नंतर अरे हे तर 11 हे 12 दोन्ही वेगवेगळं आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही हे एक्झिक्यूट करायचा, त्यामुळे तो खाली येतो आहे. त्यानंतर करून टाकेन 11मध्ये प्रिंट की हो वी आर टेस्टिंग कंटिन्यू स्टेटमेंट. राईट, म्हणजे इथपर्यंत एक्झिक्यूट झालं. पुढे तो चेक करतो, इथं वरती जातो आहे 12 = 12. हो ठीक आहे, हे तर 12 आहे, म्हणजे आता हे प्रिंट करायला काय अडचण नाही. ओके, मग हे प्रिंट करून टाकेन की रिक्वायर्ड नंबर जो होता तो त्याला मिळाला आणि लाईन प्रिंट करून टाकला. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल इथं ब्रेक असतं ना तर इथंच ब्रेक लागला असं लक्षात ठेवा. ओके, इथं कंटिन्यू आहे त्यामुळे इथं ब्रेक लागत नाही. ते तिथल्या ते प्रिंट करतं की हो ठीक आहे तुझ्या नशिबात होतं हे झालंच. ओके, ही वाली
प्रिंट करून टाकलं आणि तो विसरला तिथल्या तिथं. परत इथंच थांबत नाही, तो परत वरती जातो. 13 आहे आता, बरोबर. सो 13 इज इक्वल्स टू 12, मॅच होत नाही. सो नाव बॉल याच्या कोडमध्ये आहे, तो परत प्रिंट करेन की वी आर इन टेस्टिंग स्टेटमेंट. अगेन 14 आहे, 14 आणि 12 मॅच होत नाही, त्यामुळे तुला खाली यावं लागेल म्हणतोय. परत मग इथं चेक करतोय आणि प्रिंट करून टाकतोय. आय थिंक इट्स नो क्वाईट क्लिअर. ठीक आहे, एवढ्या लेमन लँग्वेजमध्ये कोणीच सांगत नाही. कोणत्याही क्लासला जावा तुम्ही, कोणीच सांगणार नाही जेवढं की मी ना लेमन लँग्वेजमध्ये सांगितलं. आय विल चॅलेंज यू. क्लिअर? येस Yes, sir. मेघा? हो क्लिअर. ठीक आहे. देन शॅल वी स्टॉप? येस या सर. आणि उद्या क्लास चालू झाल्यानंतर एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, जे ना आय थिंक ठीक आहे ना, मी तर जे इंटरव्ह्यू दिले त्यामध्ये पण झाले, प्लस जे स्टुडंटने इंटरव्ह्यू दिले होते ना त्यामध्ये पण ते उद्याचं एक्झाम्पल झाले. सो प्लीज बी टेक केअर दॅट उद्याचं जे फर्स्ट कोड असेल किंवा 1-2 जे कोड होते ना ते भरपूर इम्पॉर्टंट होते, किंवा इथून पुढे किंवा मागच्या काही दिवसापासून जे काय तुम्हाला कोडिंगचे एक्झाम्पल देतो आणि मी हायलाईट करतो आहे की या टाईपचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. ट्रस्ट मी, एक तर क्वेश्चन अगोदर कुठेतरी झालेले आहेत किंवा होणार आहेत, बस, यापेक्षा तिसरी गोष्ट नाही. येस. क्लिअर? ओके सर. एनी डाऊट? नो. No.